विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेंद्र कटारे, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक. आज आपण इयत्ता 11वी प्रकरण पहिले मानसशास्त्राची कथा या प्रकरणातील 2 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आहे मानसशास्त्र भारतीय दृष्टिकोन व दुसरा मुद्दा आहे मानसशास्त्राची ध्येय किंवा उद्दिष्टे. सर्वप्रथम आपण भारतीय मानसशास्त्रज्ञांची व्यावसायिक प्रगती पाहूया. आपल्यासमोर एक तक्ता दिसत आहे. त्या तक्त्याचे जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला भारतीय शास्त्रज्ञांच्या व्यावसायिक प्रगतीचा अंदाज येईल. भारतीय मानसशास्त्रज्ञांची व्यावसायिक प्रगतीचा जर विचार केला तर 1916 मध्ये प्राध्यापक नरेंद्रनाथ सेनगुप्ता यांनी कलकत्ता विद्यापीठात पहिला मानसशास्त्र विभाग सुरू केला. 1925 मध्ये इंडियन सायकोलॉजिकल असोसिएशनची स्थापना व इंडियन सायकोलॉजिकल जर्नलची सुरुवात करण्यात आली. 1940 मध्ये कलकत्तामध्ये लुंबिनी पार्क मनोरुग्णालयाची स्थापना झाली. कलकत्त्यामध्ये लुंबिनी पार्क मनोरुग्णालयाची स्थापना 1945 ते 1949 संरक्षण संशोधन खात्याची मानसशास्त्र शाखा स्थापन करण्यात आली, जी भारताच्या संरक्षण विज्ञान आस्थापनाचा एक भाग आहे. 1955 मध्ये बेंगलोरमध्ये राष्ट्रीय मनोआरोग्य व मेंदू विज्ञान संस्था सुरू झाली. त्यालाच निमहान्स असं म्हटलं जातं आणि या निमहान्सचा अर्थ आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस. त्यानंतर 1962 मध्ये भारतीय उपयोजित मानसशास्त्र अकादमीची स्थापना झाली. IAAP इंडियन अकॅडमी ऑफ ॲप्लाइड सायकोलॉजी. त्यानंतर 1962 मध्ये रांचीमध्ये मानसिक विकृतींसाठी रुग्णालय स्थापन करण्यात आले. 1968 मध्ये भारतीय चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञांची संघटना सुरू करण्यात आली. 1989 मध्ये राष्ट्रीय मानसशास्त्र अकादमीची स्थापना झाली. हे होते काही भारतीय मानसशास्त्रज्ञांनी त्या क्षेत्रामध्ये केलेली व्यावसायिक प्रगती. यानंतर आपण पुढील मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे मानसशास्त्र भारतीय दृष्टिकोन. अनेक भारतीय विचारवंतांनी मानवी मनाचे गुपित उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. ख्रिस्तपूर्व 2000
ते इसवी सन 500पर्यंत तत्त्वज्ञांनी मानवी मन व वर्तन याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला व आत्मा, मन, मर्मदृष्टी इत्यादींचे स्पष्टीकरण दिले. हे सर्व तत्त्वज्ञानाचा भाग होते. आपण प्रकरणाच्या सुरुवातीलाच जेव्हा मानसशास्त्राचा इतिहास पाहत होतो तेव्हा मानसशास्त्र ही एक तत्त्वज्ञानाची शाखा होती असं आपण पाहिलं आहे. परंतु आज मानसशास्त्र एक प्रगत शास्त्र आहे. उपनिषदामध्ये स्व आणि व्यक्तिमत्वाची रचना हे कोश या संकल्पनेच्या आधारे स्पष्ट केले आहे. जसं अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, आनंदमय कोश इत्यादी. वेगवेगळ्या परिवेशीय घटकांचे या कोशांवर परिणाम होतात व या कोशांचे मानवी वर्तनावर होणारे परिणामही विचारवंतांनी स्पष्ट केले आहेत. आयुर्वेदानुसार 3 प्रकारचे दोष आढळून येतात. त्याला त्रिदोष असे म्हणतात. हे 3 दोष म्हणजे कफ, वात व पित्त होय. हे दोष मानवी स्वभावाची वैशिष्ट्य ठरवतात. उदाहरण बघूया. कफ प्रवृत्तीची व्यक्ती ही शांत, लवचिक, संयमी व काळजीवाहू म्हणजेच काळजी घेणारी असतात. त्यांची स्मरणशक्ती दांडगी असते. असे म्हटले जाते की अशा व्यक्तींना कुठलाही विषय समजून घेण्यास थोडा वेळ लागू शकतो, परंतु एकदा समजले की ते दीर्घकाळ आपल्या स्मृतीत त्याचे जतन करू शकतात. वात प्रकृतीच्या व्यक्ती ह्या लहरी असतात. त्यांची मनस्थिती व विचार हे सतत बदलत असतात. त्यांना पटकन राग येतो, पण ते शांतसुद्धा पटकन होतात. अशा व्यक्ती कलाप्रेमी असतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती अतिशय हुशार असतात. त्यासुद्धा शीघ्रकोपी असतात, म्हणजेच रागीट असतात. त्यांना पटकन राग येत असतो. दोषांच्या व्यतिरिक्त गुण या संकल्पनेच्या आधारे सुद्धा मानवी स्वभावाचे विश्लेषण केले जाऊ शकते. जसे आपण काही दोष बघितले तसेच जसे आपण काही गुण बघितले तसेच दोषांच्या व्यतिरिक्त गुण या संकल्पनेच्या आधारे सुद्धा मानवी स्वभावाचं निरीक्षण केलं जाऊ शकतं. हे गुण पुढील प्रमाणे आहेत. सत्वगुण, राजसगुण आणि तामसगुण. याला आपण त्रिगुण असं म्हटलं जातं. जसं आपण 3 प्रकारचे दोष बघितले आत्ताच, कफ, वात, पित्त, त्या त्रिदोषांप्रमाणेच त्रिगुण सुद्धा सांगितले आहे. सत्वगुण,
राजस गुण आणि तामस गुण. मानवी शरीर हे सत्व, राजस व तामस गुणांनी बनलेले असते. या गुणांचा प्रभाव व्यक्तींच्या वर्तनावर दिसून येतो. उदाहरणार्थ, तामसी व्यक्ती या सुस्त व आळशी असतात. ते कामसू नसतात. ते प्रत्येक गोष्टीत उदासीन असतात. राजसी व्यक्ती या अहंकारी असतात. ते स्वतःची प्रतिष्ठा म्हणजे स्वप्रतिष्ठेला जपतात. सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे घडले पाहिजे असे त्यांना वाटते. त्या भांडखोर स्वभावाचे असतात, भांडखोर असतात. तर सत्वगुण असलेल्या व्यक्ती ह्या शांत व समजूतदार असतात. ते त्यांना नेमून दिलेली कामे काळजीपूर्वक व वेळेत करतात. त्यांना वास्तवाचे भान असते. त्यामुळे ते समजूतदारीने वागतात. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये योगसूत्रामध्ये पतंजलीने मानसशास्त्राविषयी आपले विचार मांडले आहेत. पतंजली हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले महान योगी होते. त्यांनी बोधात्मकतेच्या विविध पातळ्यांचा अभ्यास केला व आध्यात्मिक उन्नतीचे मार्ग दाखविले. अष्टांग योग हा त्यांचा सिद्धांत आजही उपयोगास येतो. त्यांनी अष्टांग योगाचे 8 भाग सांगितले आहेत. ते 8 भाग म्हणजे, पहिला आहे यम, दुसरा आहे नियम, तिसरा आसन, चौथा प्राणायाम, 5वा प्रत्याहार, 6वा आहे धारणा, 7वा आहे ध्यान आणि 8वा आहे समाधी. पतंजली यांनी जो अष्टयोग सांगितला आहे त्या अष्टांग योगाचे 8 भाग आहेत. हे योगशास्त्र हे मुख्यतः प्रायोगिक शास्त्र असल्यामुळे त्यात सैद्धांतिक भागाबरोबर किंवा त्यापेक्षा अधिक महत्त्व प्रयोगाला किंवा साधनेला आहे. म्हणूनच पतंजलीने योगदर्शनामध्ये चित्तवृत्तीच्या निरोधाचे उपाय, क्रियायोग, साधनेच्या मार्गात येणारे अडथळे आणि ते दूर करण्यासाठी ध्यानादी प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजेच योगाची 8 अंगे किंवा अष्टांग योग होय. ही 8 अंगे मुख्यतः 2 विभागात आहेत. पहिला आहे बहिरंग योग आणि दुसरा आहे अंतरंग योग. बहिरंग योग यामध्ये यम, नियम, आसन
व प्राणायाम येतात आणि अंतरंग योग ज्यामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी येतात. जे पाचवे अंग जे आहे ते आहे प्रत्याहाराचं. प्रत्याहार हे बहिरंग योगाला व अंतरंग योगाला जोडणारा सेतू आहे. सेतूचं, पुलाचं काम करतो. बहिरंग योगाला व अंतरंग योगाला जोडण्याचं काम प्रत्याहार करतं. माणसाचे स्थूल शरीर व सूक्ष्म मन यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. म्हणूनच त्यांचा एकत्रितपणे विचार करून शरीर संवर्धनासाठी आणि मनशुद्धीसाठी मनोकायिक आरोग्य लाभावे म्हणून यम, नियम आदी साधने सांगितली आहेत. लयबद्ध श्वसनाला योगामध्ये अतिशय महत्त्व आहे. प्राणायाम हे योगोपचारातले एक प्रमुख साधन आहे. प्राणायामाच्या अचूक व नियमित सरावामुळे फुफ्फुसांची श्वसन क्षमता वाढते आणि म्हणूनच साधकाचे आयुष्य वाढते. साधकाला निरोगी शरीर, स्थिर व प्रसन्न चित्त, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अचूक निर्णय क्षमता प्राप्त होते. अष्टांगाचं जे पाचवं अंग आहे प्रत्याहार म्हणजे मन आणि इंद्रिये यांच्यावर ताबा मिळविण्याची शिस्त. प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे इंद्रियांना शांत ठेवणे शक्य होते, तर एखाद्या बिंदूवर, एखाद्या विषयावर एकाग्रता साधण्याची कला म्हणजे धारणा. एखाद्या बिंदूवर, एखाद्या विषयावर एकाग्रता साधण्याची कला म्हणजे धारणा. यामुळे आंतरिक जागरूकता निर्माण होते. मानसिक ताणतणाव कमी होतात किंवा दूर होतात. धारणा दीर्घकाळ टिकून राहिली की मगच ध्यान लागते. जेव्हा धारणा दीर्घकाळ टिकून राहते तेव्हाच ध्यान लागते. कोणत्याही तऱ्हेचा व्यत्यय न येता दीर्घकाळ ध्यान लागले की समाधी लागते. समाधी हे योग साधनेतील शेवटचे अंग किंवा शेवटचा टप्पा आहे. समाधी अवस्था ही सुद्धा एक अनुभूती आहे. आपल्या इच्छा व आकांक्षांवर ताबा मिळवण्यासाठी यांचा उपयोग होतो. अनेक भारतीय संतांनी व विचारवंतांनी मानवी मन व वर्तन यावर आपले विचार मांडले आहेत. जैन तीर्थंकर, संत कबीर, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद इत्यादी विचारवंतांनी मानवी मन व वर्तनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. या प्रकरणातील शेवटचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत.
तो आहे मानसशास्त्राची मुख्य 4 ध्येय आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. एक आहे वर्णन, दुसरं आहे स्पष्टीकरण, तिसरं आहे पूर्वकथन आणि चौथा आहे नियंत्रण. वर्णन, स्पष्टीकरण, पूर्वकथन आणि नियंत्रण ही मानसशास्त्राची मुख्य 4 ध्येय किंवा उद्दिष्ट सांगितली जातात. त्यातील पहिलं आहे वर्णन. मानवी वर्तन व मानसिक प्रक्रिया यांची अचूक ओळख व वर्गीकरण हे मानसशास्त्राचे मूलभूत ध्येय आहे. व्यक्ती विचार कशा करतात, त्यांच्या वर्तनाला कोणते घटक कारणीभूत असतात, व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देते, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी संशोधकांना त्या व्यक्तींचे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक इत्यादी घटकांमधील त्यांच्या वर्तनाची नोंद करणे आवश्यक असते. मानसशास्त्राचं दुसरं ध्येय किंवा दुसरं उद्दिष्ट आहे स्पष्टीकरण. वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण करून निरीक्षण केलेल्या वर्तनामागील कारणे समजून घेणे हे मानसशास्त्राचे दुसरे प्रमुख ध्येय आहे. मानसशास्त्रज्ञांना व्यक्तीच्या वर्तणुकीमागील कारणे जाणून घेण्यात विशेष रस असतो. त्यासाठी ते प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करतात. जर एखादे वर्तन फक्त एकाच व्यक्तीमध्ये आढळून येते तर संपूर्ण समाज तसेच वागेल असे म्हणता येणार नाही. परंतु जर ते वर्तन बहुतांश लोकांमध्ये आढळून आले तर आपण असे म्हणू शकतो की संपूर्ण समाजाचे वर्तन तसेच आहे. मानसशास्त्राचं तिसरं ध्येय किंवा उद्दिष्ट आहे पूर्वकथन. एखादी परिस्थिती किंवा अनेक परिस्थितींचा मानवी वर्तनावर व मानसिक प्रक्रियांवर कसा परिणाम होऊ शकतो याचे पूर्वकथन करणे हे मानसशास्त्राचे तिसरे महत्त्वाचे ध्येय आहे. पूर्वकथन करण्यासाठी मानवी वर्तनाचे संभाव्य परिणाम माहीत असणे गरजेचे असते. आणि शेवटचं मानसशास्त्राचं ध्येय किंवा उद्दिष्ट सांगितलं जातं ते आहे नियंत्रण. वर्तनाचे नियंत्रण किंवा बदल हे मानसशास्त्राचे चौथे ध्येय आहे. मानवी वर्तनाला आकार देऊन ते विशिष्ट दिशेने वळविणे म्हणजे वर्तनाचे नियंत्रण.
जेव्हा संशोधक वेगवेगळ्या मानसशास्त्रीय सिद्धांत वापरून मानवी वर्तनात बदल घडवून आणण्यात व नको असलेले वर्तन घडू न देण्यात यशस्वी होतात, त्यावेळी हे ध्येय साध्य होते. मानसशास्त्रज्ञ मानवी वर्तन घडविण्यासाठी किंवा बदलण्यासाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर करतात. ही सर्व मानसशास्त्राची प्रमुख 4 ध्येय आहेत. धन्यवाद.